नाशिकमधील शेतकऱ्यांच्या बिराड आंदोलनाचा आज फैसला होणार आहे। गेल्या 5 दिवसापासून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेला आहे। कसणाऱ्या वन जमिनींना आदिवासी शेतकऱ्यांची नावे लावावी, कांद्याला हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे। काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का, आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या बिराड आंदोलनाचा आज 6वा दिवस आहे। गेल्या 5 दिवसांपासून अशाच पद्धतीने हे सगळे आदिवासी शेतकरी जे आहेत ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत। आज या सगळ्या आंदोलनाचा 6वा दिवस आहे। मुख्यत्वे या आंदोलकांची जी मागणी आहे ती म्हणजे हे आदिवासी शेतकरी ज्या जमिनी कसतात त्या वनजमिनींच्या सातबाऱ्यावर या आदिवासी शेतकऱ्यांचं नाव लागावं, कांद्याला हमीभाव असेल यासह अन्य मागण्यांसाठी या सगळ्या शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून अशाच पद्धतीने हे सगळे शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत। याच ठिकाणी आपल्या घरून आणलेल्या शिध्यातून त्या रस्त्यावर चूल पेटवतात। याच ठिकाणी त्यांचा नाश्ता असेल, जेवण असेल असा सगळा स्वयंपाक याच ठिकाणी ते तयार करतात। या सगळ्या आंदोलनाबाबत काय घडामोडी घडतायत, शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते आज संपतं की हे आंदोलन आणखी तीव्र होतं हे पुढच्या काही तासामध्ये स्पष्ट होईल। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।